निरीक्षक रणजित माने, करमाळा पोलीस ठाणे। आज मी आपल्याला करमाळा बस स्थानकावरील 6 तोळे 7 ग्रॅम चोरी आणि त्याचप्रमाणे करमाळा शहरातून चोरीस गेलेल्या मोटरसायकल बाबतची प्रेस नोट देत आहे। यामध्ये दोन्ही वस्तू रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची एकूण किंमत ही 10,70,000 रुपये आहे। यात पहिल्या घटनेची हकीकत अशी आहे की दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5:15च्या सुमारास यातील ज्या फिर्यादी आहेत त्यांचं नाव आहे स्वाती धनंजय पुजारी, वय 32 वर्ष, राहणार अंकोली, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, या करमाळा इथे एका विवाह समारंभासाठी आलेल्या होत्या आणि बसमध्ये चढत असताना बसमध्ये चढून वरती गेल्यावरती त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांची पर्सचे चेन उघडे आहेत आणि त्या पर्समधून त्यांच्या पर्समधील एकूण म्हणजे 25 ग्रॅम सोन्याचा राणीहार, 27 ग्रॅम वजन सोन्याचे गंठण, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोकर आणि 5 ग्रॅम वजनाचे कानातील जुमे असा एकूण 10,05,000 रुपये सोन्याची किमतीचे दागिने चोरीस गेलेले होते। त्याबाबत करमाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 393/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला जे आमचे तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज, इतर जी गोपनीय बातमीदारांमार्फतची माहिती यानुसार आम्हाला सदर महिला ही महिलेचं नाव निष्पन्न झालेलं होतं। त्या महिलेचं आरोपीचं नाव आहे साधना जैन्या काळे, वय 27 वर्ष, राहणार बिडकीन, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असल्याचं आम्हाला निष्पन्न झाल्यावरती आम्ही तपास करून सदर महिलेला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची कसून चौकशी करून पुढचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्या महिलेच्या ताब्यातून यातील चोरीस गेलेले संपूर्ण 6 तोळे 7 ग्रॅम म्हणजे 100% दागिने आपण रिकव्हर केलेले आहेत। सदर दागिन्यांची किंमत ही आज बाजारभावानुसार 10,05,000 रुपये आहे। सदर गुन्ह्याचा तपास हे आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित मोहोळकर करीत आहेत। त्याचप्रमाणे एक दुसरी घटना झालेली होती। दुसऱ्या घटनेमध्ये दिनांक 4/8/2026 रोजी दुपारी 1च्या सुमारास ओंकार सुभाष मारडकर यांची कसाब गल्ली येथे लावलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल ही चोरीस गेलेली होती। सदरच्या चोरीचा तपास आम्ही सदरबाबत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 698/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर बाबतचा देखील आम्ही तपास केला असता सदरची मोटरसायकल ही आरोपी नामे रावसाहेब उर्फ पप्पू पांडुरंग चव्हाण, राहणार सावडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर यांनी ही सदरची चोरी केल्याचे निष्पन्न झालेलं आहे। सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून आम्ही ही मोटरसायकल देखील रिकव्हर केलेली आहे। या दोन्हीची किंमत ही आज बाजारभावानुसार 10,70,000 रुपये आहे आणि सदरचा गुन्ह्याचा तपास हा पोलीस कॉन्स्टेबल हे इसामिया बहिरे हे करीत आहेत। तसेच सदरची ही जी कामगिरी आहे ती आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर, आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय काबाडे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंजना कृष्णा VS मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः पोलीस निरीक्षक रणजित माने, आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित मोहोळकर, वैभव ठेंगल, इसामिया बहिरे, रविराज गटकुळ, अर्जुन गोसावी, अमोल रंदील, योगेश येवले आणि गणेश शिंदे यांनी केलेले आहे। सर, सदरचे जे आरोपी आहेत हे नेमकं करमाळा तालुक्यामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने म्हणजे इतर काही फक्त चोरी करण्याच्या उद्देशाने, फक्त चोरी करणाऱ्या गर्दीच्या ठिकाणांचा फायदा घेऊन बस स्टँड किंवा जत्रा वगैरे अशा ठिकाणी चोरी करण्याच्या त्यांची पद्धती आहे। बऱ्याच आतापर्यंत जे गुन्हे घडलेले दिसून येतात चोरीची काही ते बाहेरच्या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून आलेले आहेत। बरोबर आहे, ते असं प्रवास करत असतात ह्या बस स्टँडवरून त्या बस स्टँडवर, जिथं त्यांना संधी मिळते तिथं ते चोरी करत असतात।